नमस्कार, मी सूर्य देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह। आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांनी मुंबई येथे मराठा समाजासाठी आंदोलन पुकारले आहे आणि उपोषणा बसले आहे आणि लाखो मराठा बांधव मुंबई येथे दाखल झाले आहे आणि त्याच धर्तीवर आपल्या हदगावचे भूमिपुत्र दत्ता पाटील हडसणीकर यांनी आज नांदेड जिल्हा कार्यालयावर उपोषणासाठी बसलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे ती जाणून घेऊ। दत्ता पाटील नमस्कार। नमस्कार। मागणी आमची वैयक्तिक काही मागणी नाही। आमचे माननीय संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज आझाद मैदानात मुंबईला आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या या उपोषणाला आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन म्हणून आम्ही आज इथं त्यांना पाठिंबा म्हणून आमरण उपोषणाला सुरुवात केली। तर आम्ही दत्ता पाटील आपले बरेच उपोषण पाहिले, पायी मुंबई जाणं असो की 2021 मध्ये आपण आझाद मैदानला आमरण उपोषण बसले होते। त्याच धर्तीवर आज आपण समजा मुंबईच्या दिशेने जायचं म्हणले होते, काही कारणामुळे आपण नांदेड जिल्हा कार्यालयावर बसले। अजून आपल्या काय भावना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करता? नाही, आव्हान काहीच नाहीये। आम्ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे समाजासाठी सर्व काही आपलं पणाला लावलेला व्यक्ती आज समाजासाठी स्वतःचा जीव द्यायला पण तयार आहे आणि त्या व्यक्तीची भावना आणि त्या व्यक्तीचा योगदान बघून आज त्या व्यक्तीला आपण कुठे ना कुठे ते म्हणतात ना, आपल्या रामाच्या सेतूत खारीचा वाटा, त्या प्रकारे आम्ही भले दुर्दैवानं आम्ही आज मुंबईला जरी आम्हाला नाही जाता आलं तर त्या व्यक्तीला उपोषणाला आणि त्या व्यक्तीला पाठिंबा आणि त्या व्यक्तीला बळ मिळावं या उद्देशाने आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून उपोषणाला बसू। दादा तुमचं काय नाव? गजानन पाटील मरडगेकर। आपण उपोषणाला बसला? नाही, मी दत्ता पाटील यांना समर्थन देण्यासाठी आलो। जरांगे पाटील मुंबईला बसलेले आहेत, त्याच धर्तीवर करोडोच्या संख्येने मराठा बांधव तिथे गेलेले आहेत, परंतु दत्ता पाटील हे आमचे नांदेडला बसल्यामुळं त्यांना समर्थन देण्यासाठी मी इथं आलेला आहे। आणि माझी मागणी एकच आहे की शासनानं गांभीर्याने विचार करून मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला पाहिजे, हीच मागणी आहे। आपण बघू शकता आता इथं नांदेडमध्ये काल रात्रीपासून भरपूर पाऊस आहे आणि तरीही आपल्या नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र दत्ता पाटील हडसणीकर या ठिकाणी मनोजदादाला जे मुंबईमध्ये मराठा समाजासाठी बसले आहेत आंदोलनासाठी, या ठिकाणी त्यांना एक पाठिंबा म्हणून या ठिकाणी दत्ता पाटील हडसणीकर बसले आहे। त्यांचे आपण बरेच आंदोलन आपण बघितले आजपर्यंत आणि वेळोवेळी ते समाजासाठी खूप सक्रिय असतील। तर यांच्यासोबत अनेक मराठा बांधव या ठिकाणी आले आहेत, आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न। काय नाव? मी ॲडव्होकेट राजीव भांगे पाटील, संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती दल महाराष्ट्र या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून आमचे मराठा योद्धा जरांगे पाटील हे आझाद मैदानावर मराठा समाजाच्या काही मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याकरिता त्यांनी आजपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेत। त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आमचे मित्र सहकारी दत्ता पाटील हडसणीकर हे सुद्धा पडत्या पाण्याच्या पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून आमरण उपोषणाला बसले आहेत। आम्ही काही कारणास्तव मुंबईला नाही जाऊ शकलो, त्यामुळे आम्ही या ठिकाणी दत्ता पाटील हडसणीकर व मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आमची सरकारला विनंती आहे की सरकारने सर्व मागण्या ह्या तात्काळ मंजूर कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं। आमचे जे काही सातारा गॅजेट असेल आणि बॉम्बे गॅजेट असेल, हैदराबाद गॅजेट असेल, या सर्व मागण्या ज्या काही असतील त्या तात्काळ मंजूर कराव्यात, एवढीच मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो। आणि जास्त मराठा समाजाला यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये यासाठी शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी। कॅमेरामॅन कुणाल सह मी सूर्य देशमुख, नांदेड।